नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मॉर्निंग. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज माझी सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे सुरुवात झाली. छान असं रेडी झालेली आहे. आज मी छान साडी वगैरे घालून रेडी झाली आणि आज मी सुरुवात माझी देवाच्या पूजेपासून केली, कारण आषाढी एकादशी आहे. तर पांडुरंगाची पहिली पूजा करूनच सर्व सुरुवात करणार आहे मी. आणि इथे बघा मी पूजा केलेली आहे. बघा अशा प्रकारे पूजा केलेली आहे छानपैकी. इथे पांडुरंगाचा फोटो ठेवलेला आहे. छान सकाळी सकाळी पूजा झालेली आहे. सर्व आवरून पूजा करून घेतली. आता आरती करून घेणार आहे. आरतीचं पण ताट रेडी केलेलं आहे. आता पांडुरंगाची सर्व आरती करून घेणार आहे. छान आरती करत आहे माझी बायको. देवाची पूजा केली आहे आम्ही. वाह बायको वाह. स्माईल करणार आहेस की नाही? स्माईल करणार आहेस की नाही वैशो? काय स्माईल? मग स्माईल नाही का? स्माईल करून पूजा करणार. वाव, काय भारी पोज देतेस ग. वाव, साडी वा, सुंदर सुंदर. चला आता वैशू बाबू, आता बघा तुळशीची पूजा करणार आहे वैशू, हो ना? वाह, छान पूजा करत आहे बायको. तुळशीला पाणी घालत आहे. घाल घाल घाल, पूर्ण घाल. बघा मित्रांनो, कशी सुंदर अशी तुळस आलेली आहे आणि कोथिंबीर पण आलेली आहे. आपल्या इथं थोडीशी आता वाढल ती. ओके वैशू, लावून दे. इकडे बघ. काय 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 म्हणलं तू? आता बोललं तू. आता आहे काय हिंमत तुझी? मला खूप काम आहे. हो. मला शेंगदाणे हा, शेंगदाण्याचं मला कूट भाजायचं आहे. शेंगदाणे नाही भाजायचे, शेंगदाण्याचं कूट भाजायचं आहे आणि शेंगदाणे तळायचे आहेत. वैशू काय भारी बोललीस यार, खरंच सॉलिड यार, खरंच एकदम सॉलिड हा वैशू. बघा मी आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. ते मला थंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी शेंगदाण्याचं जाडसर कूट काढून घेणार आहे. आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही साबुदाणा वडे स्पेशल करणार आहे. बघा अशा प्रकारे माझ्या बायकोनं साबुदाणा वड्यांची तयारी केलेली आहे आणि याच्यामध्ये वाईसच नव्हता, त्याच्यामुळं मला लक्षात आलं, म्हणून आता मी टाकत आहे. आणि हे वडे वगैरे तिनं छान केले आहेत आज आषाढी एकादशी निमित्त. हे खूप मस्त तिनं सजावट. आणि बघा, वाव, बघा माझ्या बायकोनं किती छान असं आज फराळ केलेलं आहे. आणि हे बघा माझी बायको काय करत आहे इथं बसून. काय करत आहेस वैशू? काय नाही, देवाला नैवेद्य दाखवला ना. दाखवला? आता ते कुणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. छान असा फराळ झालेला आहे. फायनली मी घरी आलो आहे आणि आता मी दुपारचं मस्त फराळ वगैरे करणार आहे. चला तर आम्ही आता साबुदाणा वडे खायला बसलेले आहोत. इथे घेतलेले आहे आम्ही डिशमध्ये. आणि आत्ताच आलेत बाहेरून ड्युटीवरून. आता आम्ही फराळ करणार. मस्त झाले ते, एकदम मस्त. पण बायको, मी तर सकाळपासून साडी घालून ठेवलेली. ते पण यांनी येईपर्यंत स्पेशल. हा, ते पण माझ्यासाठी. बघा खरंच एकदम मस्त. हा, साडी तुला छान दिसते. पण तू असं दररोज साडी घालून राहू शकतेस का? हा.
नमस्कार. इव्हनिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्ही तयार झालेलो आहोत. संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही आता सर्व दुपारी थोडंसं झोपलो होतो दोघेही. त्याच्यानंतर आमची क्लास होती, माझा पण क्लास होता, वैशालीचा पण क्लास होता. आज तिचा सॅटर्डे होता म्हणून तिचे 2 क्लास होते. तुम्हाला तर माहितीच आहे, वैशाली गर्भसंस्कार हे जॉईन केलेलं आहे आणि आता छान असं इथं पूजन केलं आहे. इकडे दिवा लावला आहे, काही स्तोत्र म्हटली आहेत, विष्णू सहस्रनाम म्हटलं आहे. आणि हे बघा माझी बायको माझ्या पाठीमागे येऊन थांबली आहे. हमेशा अशीच थांबते. बघते तर बघा कशी, बघा तो का बा हे असं बघतोय. आता आम्ही चाललोय बाहेर आणि दर्शन घ्यायला चाललो आहेत. नक्कीच तुम्हाला नंतर दाखवूया आम्ही कुठे चाललो आहेत ते. चला भेटूया. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलो आहे आणि खूप जास्त गर्दी आहे. आज पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच ठरवलं आहे, तर मग घेणार आहोत वैशाली आणि मी. हे बघा वैशाली, काय वैशाली, दर्शन घ्यायचंच. एवढं आम्ही भाजीपाला घ्यायला आलो आणि बघा आमच्या इथलं मार्केट किती मोठं आहे. एवढं फास्ट तू समोर आलीस, आता मी समोर जातो. भाजी घ्यायची आहे आम्हाला. बघा मित्रांनो, माझी बायको काय म्हणते ऐका तुम्ही. फक्त तिच्या कानाने, तिच्या तोंडाने सांगाल ते तुमच्या कानाने तुम्ही ऐका. काय म्हणतेस तू की मी तुला, तिचं म्हणणं असं आहे की हिला आता वेस्टर्न कपडे घालायचे. मला काय मनाई आहे का घालण्यासाठी? नाही, मनाई तर नाही आहे. मग असं म्हणा ना, तुम्हाला आवडते तुम्ही मला सांगा की तुम्ही हे ऑर्डर करा, हे असं करा. आता मी तुम्हाला जबरदस्ती करणार की तुम्ही असेच कपडे घातले पाहिजे. मला तर उलट आवडतो की तू घातलेले कपडे. का नाही आवडणार सांग मला तू. तेच म्हणतोय मी. मला ऑर्डर करून आज रात्रीच ऑर्डर करा. नक्कीच. आता मी तुला हे जे काही तुला ऑर्डर करायचंय ना, खूप दिवसाचं चाललंय ना तुझं की हे ऑर्डर पाहिजे, ते ऑर्डर पाहिजे. आता मी ऑर्डर करणार, मी माझ्या मनानं ऑर्डर करणार करा. आणि ते तुला घातलं पाहिजे. का घालणार नाही? मी घालणार ना. पुण्यात राहते माझी बायको म्हणल्यानंतर जरुरी नाहीये. घालणं जरुरी आहे. जरुरी आहे. सगळ्या प्रकारचे कपडे घातले पाहिजे. हा, आणि साडी घालते हे असे फुल काय म्हणतात ह्याला, जगा. हा जगा घालते तर जगा मी माझ्या बाळामुळं घालते, नाहीतर मी जगा घालणारी पोरगी नाहीये घरात. हा बरोबर आहे. हा, मग वेस्टर्न कपडे सुद्धा घातलेच पाहिजे. माणूस हा परफेक्ट ऑलराऊंडर पाहिजे. असं तुम्ही सांगा ना नीट शब्दामध्ये. शब्द सुद्धा तुमचे असे चांगले येऊ द्या ना. अरे प्रेमानं कधी शब्द येतात का? तेल काढायचं हे भांड्यात नाही. कशामध्ये? ठीक आहे. कढई कडचीनं पकडू? हो, पण व्यवस्थित. हा, धरेल असं. चला मित्रांनो, आता बघा. हळू. ओके. तो 0.5 वर नव्हता झाला वाटतं. हळू. बापरे, इथं म्हणजे कसरतच आहे. हा डिशक्या व्यवस्थित पकडा. हे तेल आहे वैशू, तू गरम आहे. तू उठ वैशू, उठ. टाका. बस का, बस का. टाका आणखी. बस थोडी त्यांना उसळ करायचं. बस. बघा मित्रांनो, माझी बायको आज शेंगदाण्याचं तिनं कोट केलाय ना, ते खूप छान केलंय बर का. आणि मला हे असं कोट आवडतं, मोठं मोठं. हा नाहीतर मागच्या वेळेस आमच्या घरामध्ये शेंगदाण्याचं कूट नाही, शेंगदाण्याचं पीठ झालं होतं. पीठ झालं होतं. किती म्हणजे पीठ झालं होतं आमच्या घरामध्ये. त्याच्यामुळे खूप त्रास होत होता. हो, कसं खाणार काय नाही. हो बरोबर आहे. माझा हात जर असा झाला तर लगेच सगळं तिकडे पडेल ना. त्याच्यासाठी सावध राहायचं.
मिरच्या येत आहेत. अरे बाप, तेल जास्त झालं का ग? मला माहित नव्हतं एवढी म्हणून. तेल जास्त झालं की यार खूप ऍसिडिटी होते ग. हम्म? छान असा स्वयंपाक करते माझी बायको. बघा तिकडे काय केलेलं आहे, पापड. छान अशी पापड केलेली आहेत. आणि आता इथं खिचडी चालू आहे प्रोसेस मस्तपैकी. खूप छान. बघा, हो इतकी सुगरण बायको आहे, सुंदर विचार आहेत. तिची इच्छा झाली तर काय प्रॉब्लेम, देणार. वैशू, तुला जे आवडतं ते मी तुला देणार. तू जे मागशील ते मी तुला देणार. तू फक्त बोल, तुझे शब्द येऊ दे. अगं वैशू, करूत ना आज रात्री ऑर्डर, सांगते ना. सगळं ऑर्डर करू. तुम्हाला सांगते ना मी काय ऑर्डर करायचं ते. ठीक आहे. छान. तर फायनली आमचा आता फराळ होणार आहे. आणि आम्ही फराळ करताना नक्की सांगू तुम्हाला काय करत असतो, काही ना काहीतरी असं बघत असतो. जास्त करून मी आणि माझी बायको बघत असतो ते म्हणजे काय, विषय काय बघतो आपण जेवण करताना किंवा फराळ करताना? जेठालाल. जेठालाल म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा, हे आम्ही बघत असतो. कारण की थोडंसं जेवण हसत हसत केलं ना तर छान वाटतं आणि खूप जेवण जास्त जातं. म्हणून आम्ही ते थोडंसं कॉमेडी बघत असतो आणि छान वाटतं बघायला पण. ओके, तर आम्ही ते सुद्धा बघू आता. फराळ करून भेटूया नंतर. तुम्हाला लगेच सांगतो की कसं झालं आहे टेस्ट वगैरे. चला, फायनली आमचं जेवण झालेलं आहे. आणि हा तुम्हाला सगळा असा काळोख दिसतोय ना, हा तो म्हणजे अंधार आहे, अंधार. कारण की आज लाईट गेली आहे, पाऊस पडतोय आणि लाईट गेलेली आहे. आणि याच्या आधी आमची फोन चालू होती, त्याच्यामुळं आमचं काही लाईव्ह म्हणजे कनेक्ट करणं झालेलं नाही. फराळ एकदम छान झालेला आहे. वैशाली मॅडमनं इतुसं नारळ पाणी पिलं, बिलकुल अर्धा कपसुद्धा नव्हतं, 1 घोट पाणी होतं. आणि त्या 1 घोटासाठी आम्ही 40 रुपये मोजले. अशी गत झालेली आहे. आम्ही त्याला उद्या जाऊन भांडणार आहेत, हो की नाही वैशू? हो. हां, कारण की त्यानं आम्हाला छोटं नारळ दिलं आहे. आणि वैशालीनं त्याला बोलली होती की नारळ मोठं पाहिजे, पण त्यानं मोठं नारळ दिलं नाही. आणि आता वैशाली थकलेली आहे, तर आता वैशालीला आपण झोपू घालूया, काही अंगाई म्हणूया. वैशू, अंगाई वगैरे म्हणायची का तुझ्यासाठी? पोटभर झालं का तुझं बाळाचं? झालं वाटतं. वैशाली आता झोपेच्या मूडमध्ये आहे, कारण की आता वाजून गेलेत 10:15. मग तिचं थोडंसं झोपेचा वेळ झालेला आहे, कारण की आज ती झोपली नाही. दुपारीसुद्धा तिचं क्लास चालू होते. त्याच्यामुळं भेटूया अगेन नंतर तुमच्या नवीन आवडत्या ब्लॉगमध्ये. बघत राहा, हसत राहा, खेळत राहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.